नमस्कार दोस्तों, मी अवधूत प्रगटे माझ्या या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोस्तों, आज आपण बघणार आहोत की कुळ कायदा म्हणजे काय याविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमधून जरूर बघणार आहोत. दोस्तों, जर तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. दोस्तों, चला तर मग सुरू करूया कुळ कायदा म्हणजे काय एका नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार दोस्तो, कुळ कोणाला म्हणायचे, कुळाबाबत तहसीलदार यांचे अधिकार, कुळ शेतमालकाचे अधिकार, कोणत्या जमिनीला कुळ लागत नाही, कलम 32 याविषयी सविस्तर माहिती कुळ कायदा या मध्ये घेणार आहोत. कुळ कायदा बॉम्बे टेनन्सी अँड ॲग्रिकल्चर लँड ॲक्ट 1948. भारत जसा स्वतंत्र झाला तसा त्याचा सामाजिक तत्वाकडे, सोशलिझमकडे त्याचा कल वळाला आणि सामाजिक तत्व सोशलिझमच्या धर्तीवर त्यांनी बरेचसे कायदे केले जे जमिनीला धरून होते. या कायद्यामध्ये आपण बघणार आहोत ती टेनन्सी आणि ॲग्रिकल्चर लँड. कुळ कायदा इतिहास व पार्श्वभूमी. बॉम्बे स्टेट 1939 मध्ये कुळाला जमीन विकत घेण्याचा अधिकार नव्हता, पण त्याचे हक्क चांगल्या प्रकारे संरक्षित करण्यात आलेले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो कसेल त्याची जमीन ह्या धर्तीवर 1948ला हा कायदा पास केला. तसेच त्या काळी वेगवेगळी संस्थाने होती जसे निजाम वगैरे, त्यामुळे महाराष्ट्रातील वेगवेगळे कायदे होते. मराठवाडा हा निजामांच्या अधिपत्याखाली होता, म्हणून हैदराबाद टेंडन्सी अँड ॲग्रिकल्चर ॲक्ट मराठवाड्यासाठी डिमड पर्चेसर ही संकल्पना हैदराबाद ते टेन्सी या कायद्यात नव्हते. विदर्भ हा सेंट्रल प्रोव्हिडन्सच्या अंतर्गत होता, तिथे विदर्भासाठी वेगळा कायदा होता. आता बघणार आहोत की कुळ कोणाला म्हणायचे. कुळ कायद्यानुसार कलम 2/18 ज्याने जमीन लीज म्हणजे करार पद्धतीने घेतली आहे शेतमालकाकडून त्याला कुळ म्हणता येते. 7/12 ज्याची नोंद संरक्षित कुळ असे करण्यात येते. जो कायदेशीर पद्धतीने शेतमालकाच्या मर्जीने ज्याची जमीन कसतो त्याला कुळ असे म्हणतात. बेकायदेशीर पद्धतीने जमीन ताब्यात घेतल्यास तो कुळ होत नाही. डिमड टेनंट 4 कायदेशीर जमीन कसणारा. परमनंट टेनंट अशीच कुठेच व्याख्या नाही, पण वडिलोपार्जित कुळाने जमीन कसणाऱ्याला परमनंट टेनंट असे म्हणतात. कुदळणी करणे, मशागत करणे. टू कल्टिवेट 2/5 टू टिल द लँड म्हणजे एखादी गवत पडीक जमीन असेल तर त्यात कुदळणी मशागत होत नसेल तर त्याला कुळ म्हणता येणार नाही. एखाद्या व्यक्ती कुळ आहे की नाही हे कसे ठरवणार, तर ते अँडरसन मॅन्युअलमध्ये कायद्याने हे ठरवता येते. कुळाचा स्वतंत्र फेरफार केलेला असावा. मालकाला त्याची नोटीस बजावलेली असावी आणि मालकाला त्यावरती काही आक्षेप नसावा, तरच तो फेरफार मंजूर होतो. तलाठीला सुमोटो म्हणजे स्वतःला अधिकार आहे की गावामध्ये जमिनीचा मालक व जमीन कसणारा ह्या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, तर तो कुळाच्या विनंतीनंतर कुळाचे नाव लावण्याची प्रक्रिया करू शकतो. ही सर्व प्रक्रिया कायदेशीरपणे पूर्ण झालेली असेल आणि पीक पाणीमध्ये त्याची नोंद असेल तर हा कुळ असल्याचा खूप मोठा पुरावा आहे. त्याची नोंद असेल तर हा कुळ असल्याचा खूप मोठा पुरावा आहे. तहसीलदार याचे कलम 17 नुसार कुळ कायद्याबाबत अधिकार. एखादी व्यक्ती शेतकरी आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार. कुळ कोणाला म्हणायचे हे ठरवण्याचे अधिकार दिवाणी न्यायालयात न जाता तहसीलदार ठरवू शकतात की कोण शेतकरी आणि कोण कुळ. एका कुटुंबातील व्यक्ती कुळ असू शकत नाही हे तपासण्याचा अधिकार आहे. रीत 1ची नोंद म्हणजेच कुळ होत नाही. सिलिंग क्षेत्र मूळ सिलिंग कायदा व या कायद्यातील सिलिंगमध्ये थोडा बदल आहे. तो असा बागायत म्हणजे त्याला बारामाही पाणी असते त्याला बागायत असे म्हणतात. तो असा बागायत म्हणजे त्याला बारामाही पाणी असते त्याला बागायत असे म्हणतात. त्याला शासकीय योजनेतून बारामाही पाणी उपलब्ध होते किंवा एखादी योजना दिशा असं स्वतःला ते 12 महिने पाणी आणण्यासाठी त्याला बागायती म्हणतात. निमबागायत म्हणजे 6 महिने किंवा 3 महिने पाणी उपलब्ध असते तर तिला निमबागायत असे म्हणतात. जिरायती म्हणजे कोरडवाहू जी संपूर्ण निसर्गावर अवलंबून असते पाण्यासाठी. जलोबी जमीन आणि इलोवियल लँड जर नैसर्गिकरित्या एखाद्या नदीचा गाळ एका जागेहून दुसऱ्या जागेकडे वाहत गेला तर त्या जागी जमीन कमी होते व त्या जागेवर तो गाळ वाहून गेला तर त्या जागेवर जमीन अधिक होते व अशी गाळाची मृदा ही बागायती धरली जाते. जर पुराचे पाणी त्यात असेल अशी घटना जर कोणी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली तर ते सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्या जमिनीची परत नकाशा तयार करून त्याची मोजणी करून एक कमी जास्त पत्रक तयार करण्यास सांगतात. या पत्रकानुसार सर्वे होऊन 7/12 मध्ये बदल करण्यात येतो व वेगळा नकाशा देखील येतो.
खंड किती असावा व कसा भरावा. शेतसाऱ्याच्या 5 पट किंवा 20 पट एकराच्या जी कमी असेल ती अधिकतम खंडाची मर्यादा आहे. शेतसाऱ्याच्या दुप्पट ही किमान मर्यादा आहे. यामध्ये खंड आकारता येतो. खंड आकारण्याच्या पद्धती 7 मध्ये पीक पाणी असते, त्यात रीत लिहिलेली असते. 7-12 मधील 7 जो जमीन कसणारा असतो त्याचे नाव यात नमूद असते. एकूण 6 प्रकारच्या रीत आहेत. 1 स्वतः जमीन कसणारा, 2 भाडोत्री मजूर, 3 रोख खंड, 4 पीक वाटा, 5 ठराविक धान्य फिक्स क्रॉप आणि 6 धान्य व पैसा दोन्ही. कुळाचे अधिकार व जबाबदारी कलम 16. कुळासाठी घर केले तर काही झाले तरी त्याला काढता येणार नाही. फक्त घर हे कुळाने स्वतःच्या खर्चातून बांधले पाहिजे. कलम 17 राहते घर विकता घेता येऊ शकते. कलम 19 फळझाड लावले असतील व कुळाचा ताबा जर गेला तर त्याची किंमत द्यावी लागते. कलम 20 नैसर्गिक झाडे असतील तर 2-3 कुळ आणि 1/3 मालक. कलम 32 जमीन विकत घेण्याचा अधिकार असतो. टेलर जर कुळ असेल तर तो मालक झाला आहे. कुळाने प्रत्येक हंगामात जमीन ही कसलीच पाहिजे व त्यातून उत्पन्न घेतलेच पाहिजे व करारानुसार वेळेत मालकाला खंड दिला पाहिजे. शेतसारा भरणे ही कोणाची जबाबदारी असते. शेतसारा भरून त्याच्या पावत्या जपून ठेवणे कुळाची जबाबदारी असते. कलम 32 ग सुमोटोनुसार तहसीलदार मालक आणि कुळ यांना नोटीस बजावतो व कलम 32 यच या मूल्यांकनानुसार 20 ते 200 पट जमिनीची किंमत ठरवण्यात येते व कलम 32 पी नुसार कुळाने ही किंमत जर फेटाळली तर ही खरेदी निष्क्रिय होते. कुळाकडे असलेली स्वतःची जमीन आणि कायद्याखाली आलेली जमीन या कायद्याच्या सिलिंगपेक्षा जास्त नको. जर जास्त असेल तर मूळ जमीन मालकाला परत देण्यात येते आणि दोघांची जमीन जर सिलिंगच्या वर असेल तर सिलिंगवरची दोघांची जमीन सरकार जमा होते. आता बघूया शेतमालाचे अधिकार. कलम 31 मध्ये जर शेतमालक स्वतः बोनाफाईड शेतकरी असेल तर तो जमीन त्याला राखण्याचा अधिकार आहे. म्हणजे जर त्याचा उदरनिर्वाह सर्वस्वी शेतीवर अवलंबून आहे आणि त्याला शेतीशिवाय पर्याय नाही. पहिले कलम 31 ची कारवाई होते आणि मग कलम 32 ची कारवाई होते. जर सरळ कलम 32 ची कारवाई झाली तर ते बेकायदेशीर ठरवता येते. 32 शेतमालक ही विधवा अज्ञान अपंग असेल तर ती जमीन कुळाला घेण्याचा अधिकार नसतो. शेतमालक विधवा असेल तर कलम 31 किंवा 32 कारवाई होत नाही. कलम 32 फ खाली जर विधवा मयत झाली असेल तर तिच्या वारसाला घेऊन कलम 32 ग ची कारवाई करता येते. जर मयत विधवाच्या वारसांना बोनाफाईड शेती पाहिजे असेल तर त्यांनी 1 वर्षात अर्ज करायला हवा व नष्ट करण्यासाठी. जर वारसाने 1 वर्षात असे केले नाही तर कलम 20/10 कुळाने लेखी अर्ज करायचा. खंडकरांना जमीन विकत देण्याबाबत शेतमालक जर सज्ञान नसेल तर कलम 31 नुसार कुळ नष्ट करता येते, पण जेव्हा तो सज्ञान होईल तेव्हा. पण जर हे 1 वर्षात केले नाही तर कुळ पुढच्या वर्षी जमीन विकत घेण्यासाठी अर्ज करू शकतो. कोणत्या जमिनीला कुळ लागत नाही? जी जमीन शासनाच्या मालकीची आहे ती जमीन औद्योगिक किंवा रहिवासी क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी आलेले आहेत. जी जमीन इतर मालकीची आहे परंतु शासनाने खंड ठरवून भाडे तत्वावर घेतले आहे. एकाच घरातील लोक सखे नातेवाईक कुळ लावू शकत नाही. कलम 43 नुसार कॉर्पोरेशन हद्दीतील जमीन कोणालाही विकत घेता येत नाही, पण टेलर डेच्या आधी कॉर्पोरेशन अस्तित्वात पाहिजे. कलम 43(1) नुसार सैनिकी सेवेच्या व्यक्तीच्या जमिनीला कुळ लागत नाही. कुळ नसलेली जमीन विकणे. कलम 64 नुसार जर कुळ असेल आणि मूळ मालकाला ती जमीन विकायची असेल तर ट्रिब्युनलकडे अर्ज करावा. कलम 32 याच्यानुसार किंमत ठरवता येते. मूल्यांकनाच्या 20 ते 200 पट ही रक्कम असू शकते व यात कुळाला प्राधान्य दिले जाते. कलम 32 टेलर डे नंतर उदयास आलेले कुळाने 1 वर्षात जमीन खरेदी करण्याची तयारी दाखवावी. जर वर्षभरात खरेदी तयारी नाही दाखवली तर ते अधिकार नष्ट होतात. काही महत्त्वाची कलमे. कलम 84 कलम 43 अंतर्गत जमीन विकणे असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे ज्याची परवानगी घ्यावी, अन्यथा कलम 84 ची कारवाई सुरू होते, पण ते विशिष्ट कालमर्यादेत सुरू झाल्या पाहिजे. साधारणतः ह्याकरता 3 वर्ष कालावधी असतो.
कलम 63 नुसार शेतकरी नसेल तर शेत जमीन घेता येत नाही. कलम 36 नुसार बिगर शेती कामासाठी जमीन परवानगीने घेता येते. कलम 63 औद्योगिक टाउनशिप कारणासाठी शेत जमीन घेतली असेल आणि ती 10 हेक्टरपेक्षा कमी असेल तर सरळ वापर सुरू करावा. जो सरकारी कर आहे त्याच्या अनुषंगाने ती भरावी. पण जर 10 एकरपेक्षा जास्त असेल तर डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीची परवानगी घ्यावी. कलम 44 कारखाना कामासाठी जर शेत जमीन घेतली असेल औद्योगिक कारणासाठी तर सरळ वापर सुरू करा व जे काही औद्योगिक कर आहे ते भरावे व तलाठी यांना 1 महिन्याच्या आत कळवावे. कलम 65 नुसार पडीक जमीन कलेक्टरच्या ताब्यात घेता येते आणि ताब्यात घेतलेली जमीन तो कोणालाही लीजवरती देऊ शकतो. परंतु मूळ मालकाने जर अर्ज केला की मी आत्ता ही जमीन पडीत ठेवणार नाही तर ती मूळ मालकाला पुन्हा द्यावी लागते. कलम 88 एखादे ट्रस्ट असते जसे शाळा, महाविद्यालय, गोशाळा कलम 32 मधील कारवाईपासून सूट आहे, पण त्या ट्रस्ट ह्या नोंदणीकृत असाव्यात आणि त्यांच्या उद्दिष्टानुसार त्यांचे काम पार पाडत असावेत. दोस्तो, कायदे हे वेळोवेळी बदलत असतात. कित्येक वेळा न्यायालय ते रद्दही करू शकतात. वर नमूद ही माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे. त्यात काही सुधारणा होत असतात. परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांचा सल्ला घ्यावा. दोस्तो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.